ते द्वेषापोटी ते बोलत आहेत। जर त्यांच्याकडे जर काही आरोप असतील, माझा तो कागद दाखवा फक्त, मी तुम्हाला त्यातून मोजूनच सांगतो। त्यापासून ते आरोप करत आहेत की एकनाथ खडसेंची सीडी त्यांच्याकडे आहे। जर ते त्यांच्या आईचं दूध पिले असतील, त्यांनी ती सीडी माध्यमांसमोर जनतेसमोर आणावी। जवळजवळ 57 महिने 240 आठवडे 1736 दिवस 41,664 तास आणि 24,99,844 मिनिटं आता झालीत त्या गोष्टीला। तेव्हापासून ते आरोप करत आहेत त्यांच्याकडे सीडी आहे, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत। त्यांनी तथ्यहीन पुराव्यांच्या आधारे गिरीश भाऊंवर कुठलेही आरोप करू नये। त्यांनी ती जनतेसमोर सीडी आणावी। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। त्यांना माझं खुलं आव्हान आहे, त्यांच्याकडे हनी ट्रॅपचे किंवा कुठलेही पुरावे असतील, त्यांना कोणीही रोखलेलं नाही। तथाकथित आरोपी जो आहे प्रफुल्ल लोढा, याला पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी गिरीश महाजनांनी त्याला अडकवलंय असं देखील त्याचा आरोप। बघा, प्रफुल्ल लोढांवर ते म्हणतायत की त्यांनी त्याला अडकवलं। मुळात प्रफुल्ल लोढाला अडकवणं इतपत एवढा मोठा नेता नाहीये। एकनाथ खडसेंनी सांगितलं की तो असाच एक बेवडा आहे, त्याला काय फार महत्त्व देण्याची गरज नाही, असं एकनाथराव खडसेंनी बाईटमध्ये सांगितलंय। परंतु प्रफुल्ल लोढावर 17 वर्षाच्या मुलीने बलात्काराचा पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे। त्याच्यामुळे असं कोणावरही कुठलाही गुन्हा दाखल करता येत नाही। त्याचे सगळे फॉरेन्सिक रिपोर्ट असतील, त्याचे पुरावे असतील, त्याचे सिमेंटचे काही असतील का, हे सगळेच टेक्निकल पुरावे किंवा नाबालिग मुलगी एखादी फिर्याद देते ती डिनाय करता येत नाही। वस्तुस्थितींच्या आधारेच तो गुन्हा दाखल झाला असेल। त्याच्यामुळे त्याला अडकवणे किंवा एखाद्याला त्याच्यामध्ये डांबणे हा त्यामागचा हेतू असण्याचा प्रश्नच नाही। आणि एखादी मुलगी किंवा 3 महिला 4 महिला जर फिर्याद देत आहे आणि प्रफुल्ल लोढा हा एकदम ज्याला म्हणतो की स्वतःच म्हटलं आहे की माझे आहेत प्रेम संबंध, कोणाचे नसतात असं ते म्हटले होते, म्हणजे याचाच अर्थ की त्यांना हे माहिती आहे तो रंगीला रतन माणूस होता आणि त्याचे रंग आता काही लोक पाहत आहेत, जनता पाहते, त्यात काय होईल तपासात जे यायचं ते पुढे येऊ द्यात। परंतु तो प्रकार एक वेगळा आहे, त्यात पोस्कोचे गुन्हे दाखल आहेत, त्या प्रकाराचा आणि ह्या प्रकरणाचा काही संबंध नाही। आणि तरी कोणाकडे पुरावे असतील त्यांनी पुरावे आणावे, त्या पुराव्यांच्या आधारे आपण त्याच्यावर बोलू। मी असं बोललो जसं खडसे बोललेत की प्रफुल्ल लोढांनी त्यांना गुलाबी गोष्टी गिरीश महाजन साहेबांच्या सांगितल्यात, त्या सांगितल्यात का नाही सांगितल्यात हे देवाला माहिती। परंतु एखादा त्यांच्याच भाषेत वेळा माणूस काहीतरी सांगतो आणि ते राज्याचे नेते स्वतःला समजवतात, ते आरोप करतात। अशाच प्रकारच्या एकनाथराव खडसेंच्या अनेक गुलाबी गोष्टी मला त्यांच्याच मतदारसंघातल्या 2-3 लोकांनी येऊन सांगितले आहेत, ते मी तुमच्या समोरही आणायला तयार आहेत की एकनाथराव खडसेंच्या त्या रंगल्या रात्री कशा जायच्यात, कोणासोबत जायच्यात, ते कसं करायचं, आता ते अगदी मला ते शोभत नाही। परंतु त्यांनी स्तर सोडल्यामुळे आम्हाला देखील स्तर सोडावा लागतो आहे। एकनाथराव खडसेंच्या चारित्र्याच्या संबंधातले सांगणारे लोक माझ्याकडे आहेत। एकनाथराव खडसेंनी जर हो सांगितलं तर मी ते त्यांच्या समोर उभे करायला तयार आहे। त्यांनी माझं जर आव्हान स्वीकारलं तर मी ते लोक त्यांच्या समोर उभे करतो, तेही मुक्ताई नगरात जाऊन। अरे बाबा, मी तुम्हाला असं सांगितलं की एकनाथराव खडसेंकडे 12 खाते असताना त्यांच्या घरात वेगवेगळे लोक वेगवेगळा व्यवहार करायचे। एक सुपारी जावई घ्यायचा, एक सुपारी मुलगा घ्यायचा, एक सुपारी मुलगी घ्यायची आणि खडसे साहेब तर अनेक सुपाऱ्या घ्यायचे, असं ते चालायचं। त्याच्यामुळे एकात एक नाही बापात लेक नाही अशी एक म्हण आहे आपल्याकडे, असा प्रकार काहीसा त्यांच्या घरात होता। हे मी सांगतो म्हणून नाही, हे त्यांच्याही घरात बघा, मंत्रालयीन कामकाजामध्ये ते स्वतः मंत्री असताना वेगवेगळ्या सूचना निर्गमित वेगवेगळ्या केंद्रस्थानातनं व्हायच्यात। जर ओएसडीला विचारलं तर ह्या ताईंनी नाव सांगितलं आहे, ह्या तहसीलदार, म्हणजे एकाच ठिकाणी जर पोस्टिंग असेल, उदाहरणार्थ दाखल सांगतो, जळगाव पोस्टिंग करायची एका तहसीलदाराची, तर एका ताईकडून वेगळं नाव, दुसऱ्या मुलाकडून वेगळं नाव, जावयाकडून तिसरं नाव, मंदाताईकडून चौथं नाव,
गिरीश भाऊंकडून 5वं, एकनाथराव खडसेंकडून 5वं नाव आणि प्रशासन जे सांगायचं ते 6वं नाव, म्हणजे अशी नावं यायची आणि मग त्यातनं अर्थकारण व्हायचं. ज्या लोकांनी पैसे देऊन फसलेत, ज्यांचे पैसे अजूनही परत मिळायचे बाकी आहेत, ती लोक समोर उभी करतो. मी बघा, मी असं म्हटलं का मला याने, मी जे सांगतोय तुमच्या तोंडावर सांगतोय, लोक उभी करायची का? माझी अट एकच आहे, एकनाथ खडसे समोर पाहिजे. त्यांच्या तोंडावर मी सांगण्याची हिंमत ठेवणारा माणूस आहे. हे असं मागून ताकाला जाऊन लोटाला लपवायचं काम मला जमत नाही. चॅलेंज आहे असं समजा, त्यांनी स्वीकारावं.